नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर। तर आपण ह्याच्या आधीचा व्लॉग बघितला तो हाऊस बोटचा होता। आता चला जाऊयात आपण गुलमर्ग एक्सप्लोर करायला, फेज 1 अँड फेज 2। तर बघूयात आपण तिथे किती टेम्परेचर आहे, काय क्लायमेट आहे। लेट्स गो। तर हे आहे तंगमर्ग, जिथे गाडी थांबवतात। तुम्हाला गमबूट, जॅकेट्स काय घ्यायचं असेल तर जिथे ड्रायव्हर घेऊन जातात ना, तिथे तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि बार्गेन करा, कारण ते त्यांचं कमिशनसुद्धा काढतात। जिथे आमच्यासोबत एक फॅमिली जी होती, त्यांना जे सॉक्स दिले होते ते 150ला 1 पेअर होते, आणि सचिन जेव्हा बाहेर गेले ह्या मार्केटमध्ये तिथे त्यांना 150ला 3 पेअर्स भेटले। म्हणजे बघा किती फरक पडतो। तर तुम्ही थोडंसं चौकशी करा, इन्क्वायरी करा आणि मगच तिथून वस्तू घ्या। तर गमबूट्स, जॅकेट्स, ग्लव्स सगळं काही आम्ही कॅरी केलं होतं पुण्यातूनच, कारण तिथे एव्हरीडे रेंट भरण्यापेक्षा आपण स्वतः कॅरी केलेलं कधीही चांगलं। तुम्ही सुद्धा गेले तर तसंच कॅरी करून जा। लोकांना वाटतं थंडीमध्ये गुलमर्गला कोणी जात नाही। हे बघा तिची लाईन दिसते, आणि दुपारचे किती वाजलेत? 2 ऑलमोस्ट। आता इथून परत आतमध्ये जायचं, आणि आतमध्ये परत फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, देन गंडोला। कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? छान वाटतंय? पडले तर उठता येतं का? एवढे लेयरचे कपडे घातले तिने। एक गुटगुला बालते असाच चालते ना। चना मसाला हे मस्त विकतात, इथे खायचं असेल तर खावा। ही लाईन फक्त इथूनच नाही, तर इथून बाहेर पण आहे ना मोठी लाईन। झूम करून दाखवत नाही, लाईन बघ कुठे गेली। गुलमर्गला आल्यानंतर आम्ही तुम्हाला थोड्याफार टिप्स देऊ, ज्याच्यामुळे स्कॅम बऱ्यापैकी कमी होईल। स्कॅम नाही म्हणता येणार, शेवटी ते पण स्वतःच्या पोटासाठी करतात। फक्त आपले पैसे कसे वाचतील हे आम्ही नक्की तुम्हाला सांगू, जेणेकरून आता तुम्हाला हे दिसेल बॅक साईडचं मंदिर। कुठल्या सॉन्ग मध्ये होतं? जय जय। तर तिथून ते स्लेज राईडने इथपर्यंत घेऊन येतो, जे ऍक्च्युली गरज नाही। तुम्ही मेन रोडने पण गुलमर्ग गेट पासून गंडोलाला डायरेक्ट आत येऊ शकता। आम्ही तुम्हाला वे दाखवतो येताना। किती हवा आहे? कसं वाटतंय? बघा। चला आता आम्ही जाऊयात पुढे। आता इथून लाईन मध्ये जायचंय सर, जास्तीत डिरेक्टली लाईन मध्ये जाऊन पुढचं आपल्याला हे बघता येईल, काय म्हणतात, एंट्री। इकडचं आहे, तुम्ही व्हिडिओज बघू शकता। जे नॉर्मली उन्हाळ्यामध्ये आपल्याला दिसतं हिरवगार, ते आता फक्त बर्फाने झाकले गेलेले। हे समोरचे हॉटेल्स अँड ऑल, जिकडे बघेल तिकडे फक्त सफेद चादर। झाडांवरती कमी, आज स्नोचा प्रेडिक्शन आहे, पण झालं तर बघूयात। मागे फेज 1 ला जाण्यासाठी आतमध्ये लाईन असणारी। पूर्णपणे पॅक आहे। 360 मध्ये जरी आपण बघितलं ना, सगळीकडे गर्दी जाण्यासाठी। अजून एक फ्लोअरला जायचंय ना, मुश्किल। आता बघूयात सेकंड फ्लोअरला काय आहे ते। कसे बसले, कसे खुश आहेत, त्यांना आनंद वेगळाच आहे। त्यासाठी बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर फायनली आम्ही चाललो गंडोलातून फेज 1 ला। 5 नाही बेन, सगळे खुश आहेत ना सगळे? दात दाखव तुझे। खास क्लिप लावलेत त्यांनी गंडोलासाठी। ते म्हणले आल्यानंतर इकडे बर्फ दाताने उकरणार। सौम्या ठीक आहे, दाखवते। याला दातच नाही, तिने दात तोडून घेतलेत, कारण की लास्ट टाइम तिने ई कर दात ई दाखव, लाजली। कसं वाटलं? सगळीकडे बर्फ।
आम्हाला खालीच ऑलरेडी खूप उशीर झालं होतं, सो आम्ही विचार केला की फेज 1ला न थांबता आधी आपण फेज 2 कवर करू, जेणेकरून ते पण बघून होईल आणि मग रिटर्न येऊ फेज 1ला. इतक्या एक्साइटमेंटनी आम्ही फेज 2ला गेलो आणि पुढे बघा काय झालं फेज 2ला. काय करायचं, त्रास होतोय. पर्वतला खूपच जास्त जोराचा वारा वाहतोय. मुश्किलने एक आम्ही 2 मिनिट थांबू शकलो. आम्ही रिटर्न परत चाललोय. रिटर्न नाही निघाली. चलो चलो जा तू. भयानक थंडी आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही बघितलं, ॲक्च्युली मेमध्ये जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खूप जास्त बर्फ होता, पण वारा एवढा नव्हता. ह्यावेळी बर्फ कमी आहे फेज 2ला, पण इतका जोरात वारा चालू होता ना तिथे. जेव्हा आम्ही गंडोलामध्ये होतो तेव्हाच ॲक्च्युली मला त्रास चालू झालेला आणि फेज 2ला आम्ही उतरलो. मला एवढे चक्कर यायला लागले आणि श्वास घ्यायला मला त्रास होत होता. तिथे फक्त आम्ही 2 मिनटं थांबलो आणि रिटर्न U-टर्न घेऊन परत आम्ही फेज 1साठी निघालो. तिथे सुद्धा प्रचंड मोठी लाईन होती. एवढ्यावरती आम्ही आलो आणि लाईनीत जेव्हा होतो तेव्हा आम्ही कॉफी घेतली, कॉफी पिली, थोडी गरम कॉफी पिल्यानंतर थोडंसं बरं वाटलं आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली खाली उतरलो. 13,950 फूट वरती आली कॉफी पिण्यासाठी होतो. ये जुनून आलं गया काहीच या का कॉफी प्यायला आले नाही तर हे फक्त कॉफी प्यायला आले तर 2 मिनिटात रिटर्न चाललो. बसू नका. त्यावेळी उलटे जेवढा बर्फ फेज 2ला होता लास्ट टाइम तेवढा आता नाहीये. पर्वतला बर्फच नाहीये जवळपास, म्हणजे दगड उघडे दिसतात. फेज 1ला जास्त पडलाय बर्फ, बरोबर ना? फेज 1ला खूपच जास्त बर्फ आहे. व्हिडिओ बनवा. तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. बाई आली ती सांगत होती ना की छोट्या मुलांची खूप सेम अवस्था यांच्यासारखी तिची झालेली होती. त्या खूपच झालं होतं. काय झालं तिचं? असं लाल झाली ती लाल असे डोळ्यातनं पाणी. कडनं जरा अनुभव घेऊयात आपण. कसं वाटलं येऊन इथे आपल्याला? यायचंय परत. आता ती लडाखला येणं कॅन्सल केलेली आहे. भविष्यात कधी लडाखची ट्रिप जाते ना नाही येणार म्हणून. नाही यायचं ना, लडाखला नाही जाणार. लडाखला जाणार आहे ही अशी 23,000 आणि खरदुंगला पासला जाऊन तिथे तिला ते हे बांधायचं धागा. तिला 13,950 फुटला व्हायचं. मी जाणार आहे एकटा जाणार आहे एकटा तिकडे. फायनली फेज 2 पासून आम्ही खाली येत होतो फेज 1ला आणि मुलांना एवढी भूक लागली होती की ते म्हणत होते आपण खाली जाऊ आणि पहिले काहीतरी खाऊ. तर आम्ही खाली गेल्यानंतर गरम पहाडोवाली मॅगी खाल्ली, कॉफी पिली, चहा पिले आणि तसंच आम्ही परत खाली उतरून गेलो फेज 1 पासून. पण फोटो व्हिडिओ काहीच नाही काढला.
ये जंगल सफारी गिर गए सारी। अरे ये वजन से भारी। अरे ये वजन से भारी काय मग तुला कोणी सांगितलं होतं? आणि फायनली चालत आलो आम्ही मॅगी खायला. एवढं कवर तर मी स्वतःला कधीच केलं नव्हतं. एवढं जेवढं गुलमर्गला ह्यावेळी मी कवर केलं होतं जॅकेट, म्हणजे जवळपास आय थिंक मी 5 ते 6 लेअरचे कपडे घातलेले. त्याच्यात मास्क होतं, टोपी होती, ग्लोव्ज, मफलरसुद्धा यांनी त्यांचं स्वतःचं देऊन टाकलं होतं. आणि माझं नाक बघा इतकं लाल लाल झालं होतं जसं कोणी माझ्या नाकावर मारलंय. बापरे, तुझा बघू बाळा चेहरा, हा कसा मासूम क्यूट चेहरा आहे. कसं डान्स करतो बाळ, माझं फेवरेट, माझं सगळ्यात आवडतं बाळ आहे घरामध्ये. ए बाळ 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 सगळ्यात आवडतं बाळ. इकडे बघ बाळ, खूप हट्टी आणि आगाव. मम्मी वर गेली, चला इकडे आले देव सिस्टम. मैंने इनसे जागी तो मैंने खा ली पहाड़ वाली मॅगी. पण फेस्टोला नाही खायला. अरे तुला खायला उभं राहायला मिळालं का तिथे? फेस्टोला मॅगी खायची. कशा वाटल्या रे खेळून खाऊन? कसे खातायत हे छोटे छोटे 3 3 मस्किटियर्स. अंधार झाला नाही गंडोरला सगळ्यात शेवटी आम्ही चाललो. सगळ्यात लास्ट आहेत आम्ही, सगळ्यात शेवटी ते अंधार फार झाला. मागे कोणच नाहीये ना? कोण नाहीये, बघून घ्या तुम्ही पण. सगळ्यात शेवटी आम्ही. अंधार झाला. चालले खाली, चालले खाली. किती गार पडलंय, जॅकेट वगैरे सगळंच. अंधार फार झाला. काय दिसतंय आता? काही दिसत नाही. अरे बापरे बापरे, खाली इकडे बघा कसं दिसतंय. कसला मस्त व्ह्यू आहे. ए भूत आले, भूत आले. आम्ही भूताला नाही घाबरत. सौम्या भूताचा आवाज आहे ना? सो आमचं स्टे गुलमर्गलाच होतं, जवळच होती हॉटेल. पण खाली आल्यानंतर एवढे गारटलो होतो ना आम्ही सगळेजण की चालायची अजिबात ताकद नव्हती. तर गाडी बोलावली होती आम्ही आणि गाडीने हॉटेलपर्यंत जाणार होतो. अँड फायनली आम्ही पोचलो हॉटेलला. आत गेल्यानंतर एवढं बरं वाटत होतं ना. आणि तुम्ही बघू शकता हॉटेल्सला म्हणजे एव्हरी फ्लोर्सला त्यांनी बाहेर, म्हणजे रूममध्ये तर होतेच हीटर्स, इवन बाहेरसुद्धा हे जे पांढरं तुम्हाला दिसतंय ते हीटर आहे. तर एवढं गरम गरम छान वाटत होतं हॉटेलमध्ये. आणि आम्ही बोलता की हॉटेलची टूर केली. आमचा ॲक्च्युली 3rd फ्लोअरला रूम होती आणि चुकून आम्ही 4th फ्लोअरला गेलो, परत खाली आलो. समजतच नव्हतं नेमकं करतोय काय आम्ही. असं वाटत होतं कधी जातोय, खातोय आणि झोपतोय. गरम आहे ना. हॉटेल छान आहे, हॉटेलचा स्टे छान. सगळीकडे इलेक्ट्रिक हे लावलं त्यांनी. अरे हम आए आप प्लीज नीचे चलो. हे नीचे है चलो. काय झालं? हाँ आ गए. चलो बरोबर आलो ना आपण. जरा फिरून आलो फक्त. घूम के आ गए. चलो अच्छा हुआ, बरोबर आलो ना. हॉटेल टूर करून आलेले तिकडून वर.